नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये आपल्या आहाराला खूप महत्त्व आहे. आहाराला औषध मानलं जातं, कारण आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावरती होतो. वात, पित्त, कफ या तीनही दोषांवरती होतो. रसापासून ते शुक्रापर्यंतच्या सर्व धातूंवरती आणि मलांवरतीही त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये जी धान्य असतात, गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी, याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत, कोणी कोणत्या धान्याचं सेवन कशा प्रकारे केलं पाहिजे, कोणी कोणत्या धान्याचं सेवन नाही केलं पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं धान्य आपण खाल्लं पाहिजे, की मल्टीग्रेन आट्याचा वापर आपण केला पाहिजे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं धान्य आहे गहू म्हणजेच व्हीट, ज्याला आयुर्वेदामध्ये गोधूम असं म्हटलं जातं. गोधूम मधुरहा शीतो वात पित्त हरो गुरु, म्हणजेच गहू हे चवीला गोड लागतात, थंड गुणाचे आहेत, शरीरातील वातपित्त दोषाचं शमन करतात. त्याच्यामुळे ज्यांना वाताचे आजार आहेत, पित्ताचा उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी गव्हाचं सेवन केलं पाहिजे. गहू हे गुरु आहेत, म्हणजेच पचायला जड आहेत. त्याच्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, अपचन, अजीर्ण, पोट फुगणे, गॅसेस असे प्रॉब्लेम्स ज्यांना आहेत, त्यांनी गव्हाचं सेवन टाळलं पाहिजे. कफ शुक्रप्रदो बल्यहा स्निग्धहा संधान कृत्सरहा, म्हणजेच गव्हाचं सेवन केल्यानंतर शरीरातील कफ वाढतो. त्याच्यामुळे ज्यांना कफाचे आजार आहेत, वारंवार सर्दी, खोकला, दमा असे त्रास होतात, त्यांनी शक्यतो गव्हाचं सेवन टाळावं. गहू शुक्र धातू वाढवणारे आहेत, वीर्य वाढवणारे आहेत. हे बल्य आहेत, म्हणजे शरीराचं बल वाढवतात, ताकद वाढवतात. त्याच्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे, ज्यांना वजन वाढवायचं आहे, तब्येत वाढवायची आहे, ज्यांना शारीरिक कष्ट भरपूर असतात, त्यांनी नक्कीच गव्हाचं सेवन केलं पाहिजे. हे स्निग्ध आहेत, म्हणजेच एक प्रकारचा चिकटपणा गव्हामध्ये असतो. संधानकर आहेत, म्हणजे जोडण्याचं काम हे करतात. त्याच्यामुळे बोन फ्रॅक्चर्स वगैरे असताना गव्हाचं सेवन केलं तर याचा खूप छान फायदा आपल्याला होतो. हे सारक आहेत, म्हणजे सहज पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. जीवनो बृहनो वर्ण्या व्रण्यो रुच्या स्थिरत्वकृत, म्हणजेच गहू हे जीवन देणारे आहेत, शरीराला ताकद देणारे आहेत, बृहण करणारे आहेत, म्हणजेच रसापासून ते शुक्रापर्यंतच्या सर्व धातूंमध्ये वाढ करून, शरीराची वाढ करून शरीराचं बृहण करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं आहे, तब्येत वाढवायची आहे, त्यांनी गव्हाचे वेगवेगळे पदार्थ खाण्यामध्ये ठेवावेत. गव्हाची लापशी त्यांनी खावी. पण ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी गव्हाचं सेवन अजिबात करायचं नाही. गहू हे वर्णे आहेत, म्हणजे त्वचेचा रंग चांगला ठेवण्यासाठी मदत करतात. व्रण म्हणजे जखमा भरून काढण्यासाठी मदत करतात. रुचिकर आहेत, म्हणजेच गव्हाची चव चांगली असते. आणि हे स्थिरता देणारे आहेत, म्हणजे शरीराला, स्नायूंना मजबूती देतात, ताकद देतात. दुसरं धान्य आहे ज्वारी, याला सोरगम किंवा ग्रेट मिलेट असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये याला यवनाल असं म्हणतात. ज्वारी चवीला गोड, किंचित तुरट लागते, थंड गुणाचे आहे. वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचे आहे. लघु म्हणजेच पचायला अतिशय हलकी आहे. कफ पित्त हरा वृक्षा बल्ल्या वात प्रकोपिनी, म्हणजे ज्वारी शरीरातील कफ पित्त दोषाचं शमन करते. परंतु ही जास्त प्रमाणामध्ये तूप, लोण्यासारख्या स्निग्ध पदार्थांसोबत जर खाल्ली नाही तर ही शरीरातील वातदोष वाढवू शकते. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी ज्वारीची भाकरी खावी, कारण ही अतिरिक्त चरबी, मेदधातू कमी करण्यासाठी मदत करते. डायबिटीस असणाऱ्यांसाठीही ज्वारी हे उत्तम धान्य आहे, कारण रक्तातील साखरेची पातळी ही कंट्रोलमध्ये ठेवते. कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ज्वारी मदत करते. त्याच्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगली आहे. ज्वारी लघु म्हणजेच पचायला जरी अतिशय हलकी असली तरी ती शरीराला एनर्जी देते, ताकद देते, कारण ती बल्य आहे. ज्वारी थंड गुणाची असल्यामुळे पित्तशामक आहे, रक्ताची शुद्धी करते. त्याच्यामुळे पित्त रक्तदुष्टीमुळे जर काही त्वचा विकार तुम्हाला असतील, जसं पुरळ येणं, खाज सुटणं असे स्किन प्रॉब्लेम्स असणाऱ्यांनीही ज्वारीची भाकरी खाण्यामध्ये ठेवावी. ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे, छातीत पोटात जळजळतं, मळमळतं, डोळ्यांची, हातापायाच्या तळव्यांची आगाग होते, त्यांनी ज्वारीची भाकरी खावी, कारण ही थंड गुणाची असल्यामुळे पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी मदत करते.
ज्यांची कफ प्रकृती आहे, दिवसभर बैठी कामं असतात, शारीरिक हालचाल अजिबात नसते, शारीरिक कष्ट नसतं, पचनशक्ती कमकुवत असते, त्यांच्यासाठी ज्वारी हे उत्तम धान्य आहे. परंतु ज्यांना तीव्र वाताचे आजार आहेत, गुडघेदुखी, सांधेदुखी, सायटिका, जुनाट कॉन्स्टिपेशन असे त्रास आहेत, त्यांनी ज्वारीचं सेवन जपूनच केलं पाहिजे. ज्यांच्या शरीरातला कोरडेपणा वाढलेला आहे, त्वचा खूप जास्त कोरडी आहे, त्यांनी तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांसोबतच ज्वारीचं सेवन करावं, अन्यथा शरीरातला कोरडेपणा जास्त वाढतो. ज्यांचं वजन कमी आहे, तब्येत खूप बारीक आहे, त्यांनी शक्यतो ज्वारीचं सेवन टाळावं किंवा कमीत कमी प्रमाणामध्ये ज्वारीचं सेवन करावं. म्हणजेच आठवड्यातून 1-2 वेळेस ते ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचे पदार्थ खाऊ शकतात. ज्वारी ही थंड गुणाची असल्यामुळे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजेच ऑक्टोबर हीट, सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना, त्यानंतर वसंत ऋतू म्हणजेच मार्च एप्रिलचा महिना किंवा मे महिना, तर ह्या काळामध्ये शरीरातला कफदोष सर्वांच्याच वाढलेला असतो. तर तो कफ कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारी खाणं चांगलं आहे. ज्वारीचं सेवन करताना नेहमी तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांसोबतच करावं. याने शरीरातला वात वाढत नाही, कोरडेपणा वाढत नाही. त्याचबरोबर ताकासोबतही ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता किंवा तूप गुळासोबतही ज्वारी तुम्ही खाऊ शकता. तिसरं धान्य आहे नाचणी, ज्याला फिंगर मिलेट असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये नाचणीला मधुलिका असं म्हणतात. नाचणी चवीला गोड, किंचित कडू तुरट अशी लागते, पचायला अतिशय हलकी आहे, स्निग्ध गुणाची आहे. आयुर्वेदानुसार नाचणी ही थंड गुणाची, शरीराला थंडावा देणारी आहे. परंतु काही ठिकाणी नाचणीचा अनुष्ण असा उल्लेख आलेला आहे, म्हणजेच ती किंचित गरम, किंचित थंड अशा स्वभावाची आहे. ह्या गुणधर्मावरूनच नाचणी शरीरात वाढलेल्या कफपित्त दोषाचं शमन करण्यासाठी मदत करते. आयुर्वेदानुसार नाचणी अस्थिधातू मजबूत करण्यासाठी, म्हणजेच हाडं आणि दात मजबूत करण्यासाठीचं सर्वात उत्तम अन्न आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामुळे वाढत्या वयातील मुलांसाठी, प्रेग्नंट महिलांसाठी, आफ्टर प्रेग्नन्सी महिलांमध्ये दूध वाढवण्यासाठी किंवा वयोवृद्ध व्यक्तींमधील हाडांची झीज रोखण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. नाचणीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे ज्यांना ॲनिमिया आहे, शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, त्यांनी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे इतर पदार्थ खाण्यामध्ये ठेवावेत. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, रक्तामध्ये वाढ होते आणि त्वचेवरती चमक येते. वजन कमी करण्यासाठीचा नाचणी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे, कारण याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. ट्रिप्टोफॅन नावाचा अॅमिनो ॲसिड असतं, ज्याच्यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहते. कफनाशक गुण नाचणीमध्ये आहे, त्याच्यामुळे अतिरिक्त चरबी, मेद कमी करण्यासाठी मदत मिळते. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतात. त्याच्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांसाठी नाचणी हे उत्तम धान्य आहे. नाचणी अनुष्ण आहे, पचायला अतिशय हलकी आहे. त्याच्यामुळे पित्ताचे, पचनाचे आजार असणारे नाचणीचं सेवन करू शकतात. नाचणीचं सत्व, आंबील, लापशी, नाचणीची भाकरी, लाडू, नाचणीचे डोसे अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अगदी लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी नाचणी हे खूप पोषक धान्य आहे. फक्त नाचणीचं सेवन करताना तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांसोबतच त्याचं सेवन करावं. याने शरीरातला वातदोष वाढत नाही आणि नाचणी इझिली डायजेस्ट होते. नाचणीचे गुणधर्म जर आपण पाहिले तर नाचणी सर्वच ऋतूमध्ये खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. चौथं धान्य आहे बाजरी, याला पर्ल मिलेट असं म्हणतात. बाजरी चवीला गोड, किंचित तुरट लागते, गरम स्वभावाची असते. जर कोरडी भाकरी तूप, लोण्यासारख्या स्निग्ध पदार्थांशिवाय तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ली तर ती पचायला थोडीशी जड असते. म्हणजे ज्वारी आणि नाचणीच्या कंपॅरिझनमध्ये बाजरी पचायला थोडीशी जड असते आणि गव्हापेक्षा पचायला थोडीशी हलकी असते. ही शरीरातील कफदोष कमी करते, पण कोरड्या स्वभावाची असल्यामुळे वातदोष वाढवू शकते आणि गरम स्वभावाची असल्यामुळे पित्तदोषही वाढवू शकते. बाजरी गरम स्वभावाची असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शरीराचं तापमान मेंटेन ठेवते, थंडीपासून शरीराचं संरक्षण करते. त्याच्यामुळे आपल्याकडे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी तीळ लावून खाल्ली जाते, कारण बाजरी ही उष्ण आहे आणि तीळही उष्ण असतात. बाजरीमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे ही भाकरी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं राहतं.
भूक कंट्रोलमध्ये येते आणि वजन कमी होण्यासाठी या बाजरीचा फायदा होतो. डायबिटीस असणाऱ्यांसाठी ही बाजरी खाणं चांगलं आहे, कारण बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्याच्यामुळे ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतात. बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी बाजरी चांगली आहे. याच्यामध्ये आयर्नचं प्रमाणही चांगलं असतं, त्याच्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी बाजरीची भाकरी खावी. ज्यांना खूप जास्त पित्ताचा, उष्णतेचा त्रास आहे, अल्सर्सचे पेशंट आहेत, पोटाचे आजार आहेत, सिव्हिअर कॉन्स्टिपेशनचे पेशंट आहेत, कडक उन्हाळा आहे किंवा गरम वातावरण आहे, तर अशा कंडिशनमध्ये बाजरी खाणं टाळलं पाहिजे. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये शरीरात कोरडेपणा आधीच वाढलेला असतो, ड्राय स्किन, कॉन्स्टिपेशन हे प्रॉब्लेम्स त्यांना असतात. जर त्यांनी बाजरी खाल्ली तर त्यांचा हा त्रास वाढू शकतो. मॉडर्न सायन्सनुसार बाजरीमध्ये गायट्रोजन्स नावाचे घटक असतात, जे आयोडीन शोषून घेण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण करतात. जर तुम्ही बाजरी दररोज नित्यनियमाने जास्त प्रमाणात खात असाल तर थायरॉइड ग्रंथीचं काम स्लो होतं आणि TSHच्या लेवल्स वाढू शकतात. त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स असणाऱ्यांनी बाजरीचं सेवन शक्यतो टाळावं किंवा कमीत कमी प्रमाणामध्ये, म्हणजेच आठवड्यातून 1-2 वेळेस ते बाजरीची भाकरी किंवा बाजरीचे इतर पदार्थ खाऊ शकतात. पण ते बाजरी खाताना तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांसोबत जर तुम्ही खाल्ली तर शरीरातला वात वाढत नाही, कोरडेपणा वाढत नाही. तुम्ही बाजरीची भाकरी ताकासोबतही खाऊ शकता किंवा तूप गुळासोबतही खाऊ शकता. तर अशा प्रकारे गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी ह्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत, कोणी कोणतं धान्य कशा प्रकारे खावं, कोणी कोणत्या धान्याचं सेवन करू नये, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं धान्य खावं, अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली. परंतु प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीला होणारा त्रास वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते आणि वातावरणामध्येही सतत बदल होत असतात. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्यासाठी कोणतं धान्य योग्य आहे हे तुम्ही ठरवू शकता. आजकाल पौष्टिक म्हणून वेगवेगळी पिठं मिक्स करून मल्टीग्रेन आट्याच्या भाकरी लोक खातात, परंतु आयुर्वेदानुसार वेगवेगळ्या गुणधर्माचे विरुद्ध वीर्याचे पदार्थ एकत्र करून खाणे याला विरुद्ध आहार असं म्हणतात. प्रत्येक धान्याचा पचनाचा कालावधी वेगवेगळा असतो. काही धान्य लवकर पचतात तर काही धान्य उशिरा पचतात. तर ह्याच कन्फ्युजनमध्ये तुमचं पोट डिस्टर्ब होऊ शकतं, पचनाचे आजार तुम्हाला होऊ शकतात, हेल्थ इश्यूज होऊ शकतात. त्याच्यामुळे एका वेळेस एकच धान्य खाणं योग्य आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.